नमस्कार, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले अगदी चमचमीत अशी तूर डाळीचा डाळ कांदा रेसिपी। तर काही भागामध्ये पेंडपाला म्हणून सुद्धा असा तूर डाळीचा डाळ कांदा प्रसिद्ध आहे। बनवायला सोपा आहे, झटपट तयार होतो, चवीला म्हटलं तर कमाल लागतो। घरामध्ये भाजीला काही नसेल किंवा डब्यासाठी काही भाजी बनवायची असेल तर अशी झटपट तयार होणारी तूर डाळीचा डाळ कांदा किंवा पेंडपाला तुम्ही देखील एकदा नक्की करून पहा। तर चमचमीत पेंडपाला बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी तुरीची डाळ एक अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेली। तर हे बघा, अगदी छान अशी मऊ अशी ही डाळ भिजली गेले। तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर अगदी 10 ते 15 मिनटं गरम पाण्यामध्ये भिजत ठेवली तरी देखील चालेल। तर आता एका कढईमध्ये आपल्याला एक मोठी पळी तेल घालायचं आहे। तेल तुम्ही कमी जास्त करू शकता, पण पेंडपालामध्ये तेल थोडंसं जास्त घातलं की त्याची अजून चव वाढते। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घालायचं। जिरे आणि मोहरी चांगले तडतडू द्यायचे। तर अशी फोडणी खमंग झाली तरच कोणताही पदार्थ अगदी छान खमंग तयार होतो। जिरे आणि मोहरी चांगले तडतडले की यामध्ये लगेच आपण अगदी पाव चमचा इतकं हिंग घालायचं। त्याचबरोबर इथे मी 10 ते 15 लसूण पाकळ्या अगदी बारीक अशा चिरून घेतल्यात, त्या देखील घालायच्या। लसूण तुम्ही ठेचूनसुद्धा यामध्ये घालू शकता। त्याचबरोबर अगदी 2 ते 3 मोठे कांदे, म्हणजेच पूर्ण 1 वाटी कांदा इतका मी यामध्ये घालते। आपण डाळ कांदा बनवतो आहे, डाळ कांदा म्हटलं की कांदा थोडा जास्त प्रमाणात वापरतात, तरच डाळ कांदा जो आहे चवीला छान लागतो। तर आता हा जो कांदा आहे तो आपण हलकासा लालसर होईपर्यंत चांगला तेलामध्ये परतून घेऊया। कांदा लवकर भाजण्यासाठी इथे मी अगदी थोडंसं आता यामध्ये मीठ घालते, यामुळे कांद्याला पाणी सुटतं आणि कांदा लवकर भाजला जातो। तर आता 1-2 मिनटं आपण हे कांदा चांगला परतून घेऊ। घरामध्ये भाजीला काही नसेल किंवा अगदीच मुलांच्या डब्यासाठी किंवा ऑफिसच्या डब्यासाठी काही भाजी बनवायची असेल तर असा चमचमीत पेंडपाला तुरीच्या डाळीचा डाळ कांदा तुम्ही देखील एकदा नक्की बनवून पहा। तर इथे बघा, अगदी 2 ते 2.5 मिनटामध्ये कांदा छान भाजला गेला आहे, यापेक्षा जास्त लालसर नाही करायचा। तर आता यामध्ये आपण लगेच पाव चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, त्याचबरोबर अर्धा चमचा धनेपूड घालायचे। तर या भाजीमध्ये जास्त मसाले घालण्याची गरज नाही, अगदी कमीत कमी मसाले वापरून आज आपण हा चमचमीत असा पेंडपाला तयार करणार आहोत। तर यामध्ये मी अगदी 2 चमचे इतके कांदा लसूण मसाला घालते। तुमच्याकडे जर कोणताही साठवणीचा मसाला असेल तर तुम्ही इथे घालू शकता। तर आता हे सगळे मसाले आपण एक अर्धा 1 मिनटं चांगले तेलामध्ये भाजून घ्यायचे, म्हणजे भाजी जी आहे ती अगदी चवीला अजून छान लागते। तर इथे बघा, 1-2 मिनटं मी हा मसाला अगदी मंद गॅसवरती भाजून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे भिजवून घेतलेली तुरीची डाळ। तर यामधलं मी सगळं एक्स्ट्राचं जे पाणी होतं ते बाजूला काढून घेतलं। तर आता ही जी डाळ आहे ती आपण या मसाल्यासोबत 1-2 मिनटं छान परतून घ्यायची, म्हणजे मसाले जे आहेत ते अगदी छान डाळीमध्ये मुरले जातात। जर तुम्ही माझ्या या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल किंवा माझी रेसिपी पहिल्यांदाच पाहत असाल तर प्लीज लंबोदर किचनला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक देखील करा। तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे गरम पाणी। ज्या वाटीने आपण डाळ मोजून घेतलेली त्याच वाटीने आपल्याला 1.5 ते 2 वाटी गरम पाणी घालायचं आहे। गरम पाणी घातल्यामुळे डाळ लवकर शिजते आणि चवीला देखील खूपच छान लागते। तर आता हे एकदा आपण मिक्स करून घेऊ। तर यामध्ये आपल्याला आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे। तर याआधीही आपण कांदा भाजताना थोडंसं मीठ घातलेलं। तर आता एक मोठ्या गॅसवरती याला चांगली उकळी काढून घ्यायची। तर इथे बघा, याला उकळी आलेली आहे, वरती खूप सारा फेस आलेला आहे। तर काही लोकांना तुरीच्या डाळीमुळे ॲसिडिटीचा त्रास होतो, तर तो होऊ नये यासाठी यावरती जो हा फेस जमलेला आहे तो आपण अशा पद्धतीने काढून घ्यायचा, म्हणजेच आपल्याला होणारा ॲसिडिटीचा जो त्रास आहे तो कमी होईल। तर आता यावरती झाकण ठेवून एक 7 ते 8 मिनटं आपण हा जो डाळ कांदा आहे तो शिजवून घेऊ। अगदी गॅस मंद ठेवायचा। तर इथे बघा, अगदी 7 मिनटं झालेले आहेत। तर यामध्ये हलकसर अजून पाणी आहे। हा जो डाळ कांदा आहे तो आपल्याला जास्त पातळ किंवा जास्त घट्ट देखील नको आहे, अगदी रसरशीत हवा आहे। तर इथे बघा, अजून थोडंसं यामध्ये पाणी आहे।
तर पुन्हा एकदा आपण यावरती झाकण ठेवून फक्त 1-2 मिनटं आपण ही डाळ शिजवून घेऊ। तर इथे एकूण 8 ते 9 मिनटं झालेले आहेत। आपला जो डाळ कांदा आहे, पेंडपाला आहे, तो छान अगदी रसरशीत झाला आहे, चमचमीत दिसतो आहे, तुम्ही बघू शकता। डाळ देखील छान मऊ शिजली गेले। तर सगळ्यात शेवटी यावरती भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। तर इथे आपला चमचमीत असा पेंडपाला डाळ कांदा तयार झालेला आहे। तर आता लगेच हा पेंडपाला आपण ताटामध्ये सर्व करूया। तर या पद्धतीने तुम्ही देखील असा पेंडपाला तुरीच्या डाळीचा डाळ कांदा नक्की करून पहा। बनवायला सोपा आहे, झटपट तयार होतो आणि चवीला अप्रतिम लागतो। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील मला कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।